नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षण विभागामध्ये दिवसेंदिवस बरेचसे बदल होत आहे, बरेचशा काही नवीन गोष्टी ऍड होत आहे, नवीन नवीन GR येत आहे, नवीन नवीन उपक्रम येत आहे आणि शिक्षण विभागाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षक म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहे मित्रांनो या माहित असणं खूप आवश्यक आहे। तर मित्रांनो, प्रत्येक शिक्षकाला माहिती असावी अशी एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। थंबनेल आपण बघितलेला आहे, शिक्षणाचा 10 कलमी जो कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे, कोणकोणते 10 कलम आहे, त्याचे नेमके उद्दिष्ट काय आहे, याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्येक शिक्षकाला माहिती असावी अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम कोणता आहे, कशा पद्धतीचा आहे आणि त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शिक्षण विभागाचा 10 कलमी कार्यक्रम काय आहे, शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम कोणता आहे, 10 कलम कोणते आहे, त्याचे नेमके उद्दिष्ट काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या शाळा स्तरावर आपण शिक्षक म्हणून काम करताना बऱ्याचशा नवीन काही गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागत आहे किंवा नवनवीन गोष्टी येत आहे आणि त्या सर्व गोष्टी किंवा सर्व ज्या माहिती असणार आहे ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, वरिष्ठ स्तरावरून काही अधिकारी वगैरे आले तर आपल्याला जर विचारलं शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम काय आहे, 10 कलम कोणते आहे, तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि शेवटी मी आपल्याला सांगणार आहे नेमकी आपल्याला याची PDF कुठे मिळेल। तर बघा, शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम, राज्यगीत व मराठी भाषा प्रभावीपणे अंमलबजावणी, हा पहिला कलम आहे मित्रांनो। शिक्षणाचा जो 10 कलमी कार्यक्रम आहे यामध्ये राज्यगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी। त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण, हे दुसरी कलम आहे। त्यानंतर तिसरा आहे शाळा भेटीचा कृती कार्यक्रम। त्यानंतर आहे चौथा कलम सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे भौतिक विकास करणे। त्यानंतर पाचवा आहे आनंद गुरुकुल म्हणजे विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे, हे 5वं कलम आहे शिक्षणाचा जो 10 कलमी कार्यक्रम आहे त्यामध्ये। 6वं जे आहे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे। त्यानंतर 7वं जे आहे शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य काम कमी करणे, हे 7वं कलम आहे या शिक्षणाचा जो 10 कलमी कार्यक्रम आहे यामधलं। त्यानंतर 8वं जे कलम आहे ते आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी। त्यानंतर 9वं जे आहे नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कार्य संपन्न करणारे शिक्षक, सेवाभावी संस्था, शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था, अधिकारी यांचा गौरव करणे। आणि 10वं जे कलम आहे शेवटचं विद्यार्थी आरोग्य व पोषण कार्यक्रम सक्षमपणे राबवणे। तर मित्रांनो, शिक्षणाचा जो 10 कलमी कार्यक्रम आहे ते 10 कलम जे आहे ते अशा पद्धतीचे आहे आणि प्रत्येक कलमाची आता डिटेल आपण इथे पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, प्रत्येक शिक्षकाला हे माहिती असणं खूप आवश्यक असणार आहे। तर बघा, आपण इथे थोडक्यामध्ये हे जाणून घेणार आहोत। तर शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम पहिलं जे आहे राज्यगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी। तर यामध्ये महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताची सर्वत्र अंमलबजावणी करणे, याची संपूर्ण इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे। त्यानंतर मराठी भाषा बंधनकारक, शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 अन्वये सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य आहे, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे। अशा पद्धतीने थोडक्यात माहिती इथे प्रत्येक जे कलम आहे त्याची दिलेली आहे। त्यानंतर दुसरं जे कलम होतं विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण। तर यासाठी मित्रांनो बघा, 0 ते 8 वर्षाचा बालकाचा मेंदू अधिक उत्तम गतीने घडतो असं शास्त्र सांगते, त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी पूर्ण प्राथमिक शिक्षण बळकट करण्यासाठी बालवाडी अंगणवाडी येईल। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास वय व वर्गानुसार वाचन, लेखन, गणन, संभाषण या 4 बाबीकडे लक्ष पुरवण्याची कार्यवाही। तर अशा पद्धतीचे काही पॉइंट यामध्ये दिलेले आहे। कलम होतं ते होतं शाळा भेटीचा कृती कार्यक्रम। यामध्ये शालेय शिक्षण मंत्री यांनी शाळा गुणवत्ता निरीक्षण व विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी शिक्षण मंत्री ते केंद्र प्रमुख यांना शालेय भेटी अनिवार्य करणे, या भेटीत पुढील बाबींचे निरीक्षण करणे। तर शाळा भेटीचा जो कार्यक्रम आहे तो या पद्धतीचा असणार आहे, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती व अध्यापनाची गुणवत्ता वगैरे। तर असे 4 पॉइंट त्यामध्ये दिलेले आहेत। त्यानंतर चौथं जे कलम आहे त्यामध्ये आहे सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे भौतिक विकास। तर यामध्ये
संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये इथे दिलेली आहे. शाळांचा पायाभूत विकास करण्यासाठी शासनाला विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शाळांचा भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे वगैरे अशा पद्धतीचं संपूर्ण ते दिलेलं आहे. त्यानंतर 5वं जे आहे आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे. तर इथे सुद्धा काही माहिती त्या संदर्भात दिलेली आहे. तर 6वा कलम असणाऱ्या मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे. सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करणे अशा पद्धतीचे काही पॉईंट इथे दिलेले आहेत. त्यानंतर 7वं जे कलम आहे, शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य काम कमी करणे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्याला खूप अतिरिक्त जे कामे असतात ते आपल्याला दिल्या जातात आणि त्यामुळे आपलं अध्यापनाकडे थोडंफार लक्ष वगैरे कमी होते किंवा इतर खूप सारे समस्या आपल्या शिक्षकांना येत आहे. इथे जो शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम आहे त्यामध्ये हे सुद्धा कलम घेतलेला आहे, शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य काम कमी करणे. त्यानंतर मित्रांनो बघा, यामध्ये ब जे आहे ते आहे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढवणे. तर आताच मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये SMCचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि त्यामध्ये SMC सक्षमीकरण हाच मुद्दा होता आणि संपूर्ण प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे. त्याचे काही पॉईंट यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर 8वं जे कलम आहे ते आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी. तर हे संपूर्ण राज्यामध्ये अगदी प्रभावीपणे होत आहे, हे आपल्या सर्वांना शिक्षकांना माहितच आहे. त्यानंतर 9वं जे आहे नाविन्यपूर्ण व गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक, सेवाभावी संस्था, शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव करणे. तर मित्रांनो, हा सुद्धा अतिशय महत्वाचा हे जे कलम आहे हे या शिक्षणाच्या जे 10 कलम आहे त्यामध्ये घेण्यात आलेला आहे. शिक्षक पालक संस्था उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विविध पातळीवर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. याबाबत गुणात्मक अंमलबजावणी करण्यात येईल अशा पद्धतीचे काही पॉईंट आहे. आणि 10वं जे शेवटचं कलम आहे ते आहे विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबवणे. तर यामध्ये विद्यार्थ्यांचे दैनंदिन आरोग्य उत्तम असावे आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. आरोग्यासह पोषक विषयक काळजी महत्त्वपूर्ण आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण सक्षम व्हावे यासाठी मिनी अंगणवाडीचे धोरण, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क आकारणीवर नियंत्रण. तर अशा पद्धतीचं हे असणार आहे मित्रांनो. शिक्षणाचा जो 10 कलमी कार्यक्रम आहे हा अशा पद्धतीचा आहे आणि त्याचे जे 10 कलम आहे ते कोणकोणते आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तर मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती अगोदरच माहिती जर होती तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मित्रांनो, जर आपल्याला हे जे मी आपल्याला प्रपत्र दाखवलेलं आहे हे जर प्रपत्र PDF स्वरूपात पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा, मी याची PDF लिंक आपल्याला पाठवणार आहे. तर मित्रांनो, शिक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम कोणता आहे, कोणकोणते 10 महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.